हॅलो गाईज, माझं नाव पूजा कपिले आहे आणि हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी चालू करत आहे. आज तर मी क्वेश्चन आन्सरिंगवाले व्हिडिओ स्टार्ट करत आहे. तर सर्वात पहिले मी आली आहे छत्री तलावावर. टेन्शन नका घेऊ, रोज रोज हे सांगणार नाही आहे. हा फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून हे सर्व सांगत आहे. थोडं ऐकून घे, 20 सेकंद. ठीक आहे, तर मी आज आली आहे छत्री तलावावर क्वेश्चन आन्सरिंग करायला. तर मला तिथं कोणीतरी 2-3 जण दिसत आहे फोटो काढताना. तिथे जाऊन क्वेश्चन करूया. फंस गया सीएम. एक्सक्यूज मी दादा, एक क्वेश्चन विचारायचा होता. पुढे खाली यायचा नाही. नाव काय तुमचं? स्वप्नील आरगार. तुमचं? तुषार दांडे. जेव्हा अमरावतीतल्या मुली पुण्याला शिकायला किंवा जॉब करायला जातात तर त्यांच्यात तुम्हाला काय बदल दिसते इथे आल्यानंतर? बदल तर खूप काही होतं त्यांच्यात. अमरावतीत म्हणजे आपल्या सिटीत राहायला ती सूट मध्ये असतात आणि सिटीला गेल्यात की तिथं स्कर्ट वगैरे खूप काही चेंजेस होऊन जातात. आणखी जसं की फिरण्यामध्ये खूप बदलाव येऊन जाते तिकडे. खूप काही असं चेंजेस. थोडंफार म्हणजे त्यांची भाषा पण वेगळी होऊन जाते. आपण बोलतो कुठे चालला, ते म्हणजे कुठे जातोय, असं लँग्वेज पण चेंज होऊन जात. आणि म्हणजे सगळं म्हणजे कोणीतरी मित्र वगैरे आपल्या कोणी आला बाहेरून तर तो त्यांची मराठी थोडी वेगळी होऊन जाते. त्याच्यामुळे थोडी. अच्छा. आणि आणखी ये कहाँ फंस गया भाई मैं. आणि त्या जागी मुलं असले तर मुलांमध्ये काही चेंजेस वाटते का? मुलांमध्ये काय चेंजेस असणार? मुलं जसे गावाकडे असतात तसेच सिटीला पण. दादा इनडायरेक्टली मुलींना म्हणत आहे की पुण्यामध्ये गेल्यानंतर मुलींना परत फुटतात आणि मुलांना नाही, हे असे म्हणत आहे. मी नाही बरं. थँक्यू दादा. वेलकम वेलकम.